हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी साक्षी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आपले घर हे घरासारखे असावे असे स्वप्न प्रत्येक माणसाचं असतं. आपण घर बांधत असतो किंवा खरेदी करत असतो तेव्हा प्रत्येकाच्या आपल्या घरावरती नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये आपल्या घराच्या सजावटीची स्वप्न आपण रंगवत असतो. त्याचबरोबर देवघर कसे असावे, कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे आपण करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. तर देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व आपल्याकडे तेवढेच आहे. घराला घरपण येण्यासाठी पूजा, पाठ, भजन, कीर्तन, आरती समाविष्ट असतात. परंतु देवघर आणि देव्हारा कसा असावा आणि कोणत्या दिशेला असावा, याचबरोबर आपण देवघरामध्ये देवांबरोबर इतर कोणत्या गोष्टी ठेवू शकतो जेणेकरून त्याचे शुभ परिणाम आपल्याला नक्कीच मिळतील. तर याच गोष्टीची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. वास्तुशास्त्रामध्ये आपलं घर आणि त्याच्यातील वस्तूबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जर आपण त्याचे काटेकोरपणे पालन केले तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद नक्कीच नांदेल. आपण सर्व जण देवघर सुंदर कसं दिसेल याची नेहमीच काळजी घेत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या बाबींची देखील काळजी घ्यायला हवी की पूजाला कामात येणाऱ्या वस्तूंना कशा प्रकारे आपण ठेवायला हवं. देवघरामधील देव, त्याचबरोबर देवघरात कोणत्या वस्तूला कोणत्या बाजूला ठेवायचं याचीही माहिती आपल्याला असायला हवी. नेहमी अंघोळ केल्यानंतर शुद्ध अंतःकरणाने आपल्याला देवांची पूजा करायची आहे. आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवरती आसन ठेवून देवांची आध्यात्मिक साधना केली पाहिजे. म्हणजे जमिनीवरती लोकराच्या आसनावर बसून आपण पूजा करायची आहे. तर देवांची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणीच आपल्याला करायची आहे. आपल्या देवतेंची पूजा नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे. पूजा करताना आपली पाठ कधीही देवघराकडे नसावी. तर देवांसाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहे आणि ते आवश्यक आहे. पूजेच्या वेळी कधीही मुख्य दिव्याने दिवा लावू नये. तर सर्वप्रथम आपल्याला पूजा करताना दिवा लावायचा आहे. तर अक्षतांचं आसन ठेवून हळद कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. देवघरात दिवा लावताना दिवा कधीही देवतांसमोर ठेवायचा नाही आहे. देवघरात दिवा लावताना दिव्याखाली आसन किंवा तांदूळ ठेवायचे आहे, त्यावरती दिवा ठेवायचा आहे. असे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. देवघरातील दिवा जर तुपाचा असेल तर तो आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा असेल तर तो देवांच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. त्याचबरोबर दिवा कधीही पश्चिम दिशेला लावायचा नाही. आपण दिव्याची वात दक्षिण दिशेला करायची नाही. दिव्यातील वात नेहमी मोठी ठेवायची आहे. देवपूजा करत असताना आपण दिवा लावत असतो. दिवा लावूनच आपण देवपूजेची सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर सकाळची पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी देव मंदिरामध्ये मुख्य दरवाजामध्ये आणि तुळशीकडे आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते. सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. तर आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवत असतो. आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा हा मंगल कलश असतो. त्यासाठी सर्वप्रथम कलश घ्यायचा आहे. हा कलश लोखंड सोडून इतर कोणत्याही धातूचा घ्यायचा आहे. तांबा, पितळ, माती, चांदी किंवा स्टीलचाही घेऊ शकता, वापरू शकता. हा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 रुपयाचा नाणा, दुर्वा, चंदन, सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा या सर्व गोष्टी आपल्याला कलशामध्ये टाकायच्या आहे. त्यानंतर कलशावरती आंब्याची किंवा नागवेलीची पानं ठेवायची आहेत. त्याच्या मुखावरती आपल्याला नारळ किंवा श्रीफळ ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कलशाला धागा किंवा रक्षासूत्र बांधायचं आहे. त्यानंतर आपल्याला अक्षतांच्या आसनावर हा कलश आपल्याला ठेवायचा आहे. मंगल कलश हा नेहमी ईशान्य दिशेला किंवा देवघरात आपल्याला स्थापन करायचा आहे. मंगल कलश आपण आपल्या देवघरात स्थापन केल्यानंतर आपल्या घरातील व्यक्तींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतात. देवघरामध्ये आपण देव कसे ठेवायचे आहे याविषयी जाणून घेऊया. तर देवघरात देवतांची मांडणी करताना ही शंकूच्या आकारात करायची आहे. पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या समोर म्हणजे शंकूच्या टोकावरती म्हणजेच मध्यभागी आपल्याला श्री गणेश यांची मूर्ती ठेवायची आहे. पूजा करणाऱ्याच्या उजव्या हाताला आपल्याला कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे. कुलदेवीनंतर उच्च देवतांची उपरूपे असल्यास ठेवायची आहे. त्यानंतर पूजा करणाऱ्याच्या डाव्या हाताला याचप्रमाणे पुरुष देवता
म्हणजेच कुलदेव ठेवायचे आहे. जर त्यांची उपरूपे असतील तर ती ठेवायची आहे. गणपती मध्यभागी ठेवायचा आहे. असं म्हणतात की गणपती बाप्पा इच्छा लहरीशी संबंधित असल्याने भक्तांच्या इच्छा किंवा भक्तांनी देवाकडे केलेले मागणे कुलदेवी किंवा कुलदेवतेकडे पोचवतात. त्यानंतर दुसऱ्या पायरीवर म्हणजेच मध्ये स्वामींची मूर्ती ठेवत असते. स्वामींची मूर्ती तुम्ही पहिल्या पायरीवरही ठेवू शकता. दुसऱ्या पायरीवरती तुमच्याकडे जर टाक असतील तर दक्षिणेला कुलदेवीचा टाक आणि शेजारील उजव्या बाजूस आपल्याला कुलदेवतेचा टाक ठेवायचा आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री भैरवांचा टाक ठेवायचा आहे. त्यानंतर उजवीकडे आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. त्याची एका बाजूला उजवीकडे आपल्याला एका छोट्या वाटीत तांदूळ भरून आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. दर पौर्णिमेला त्यातील तांदूळ बदलवायचे आहे किंवा मंगळवार शुक्रवारी आपण हे तांदूळ बदलू शकतो. निर्माल्याच्या तांदूळाची आपल्याला खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यायचा आहे. त्याच्या उजव्या बाजूला महादेवाची नाग नंदी विरहित असलेली भरीव शिवलिंग ठेवायचे आहे. देवघराच्या मधोमध अक्षदांवरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. पाण्याचा भरलेला एक गडूही आपल्याला देवतांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर आपण देवघरामध्ये कासव ठेवत असतो. हे ज्या कासवावरती अंक असतील असे कासव आपल्याला तांदळातच ठेवायचे आहे आणि अंक नसलेला कासव आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे. तर कासवाची दृष्टी ही आपल्याला देवांकडे करायची आहे. म्हणजेच कासवाचं मुख आपल्याला देवांकडे करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची चांदीची काही नाणी असतील तर तीही आपल्याला देवघरात ठेवायची आहे. शेवटच्या पायरीवर जी काही यंत्रे आपल्याकडे असतील ती ठेवायची आहेत. तर ही यंत्रे ही आपल्याला देवतांची आसने असतात, त्यामुळे ती उभी मांडू नये, जमिनीशी समांतर असावे अशी पद्धतीने आपल्याला ती मांडायची आहे. आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवांची मूर्ती असते आणि देवांच्या डाव्या हाताला घंटा ठेवायचा आहे. देवपूजा करत असताना आपल्याला देव हे एकमेकांकडे बघत आहे असे ठेवू नये. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये. देवघरात कमीत कमी देवांच्या मूर्ती आणि तस्विरी असाव्यात. एकाच देवांच्या 2 किंवा अगर जास्त मूर्ती ठेवू नये, त्यामुळे एकही कार्य करता येत नाही. 2 निरनिराळे असतील तर ते चालतील, पण त्यापेक्षा जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्यांचे किंवा बुडीत गेलेल्या घराण्याचे देव आपल्याला देवघरात पूजायचे नाही, तर सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो कधीही पूजायचा नाही आहे. त्यामुळे घराचे वातावरण स्मशानवत होईल. त्यामुळे शंकराची पिंडच देवघरात ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये कधीही शनीची पूजा करू नये. त्यामुळे सर्व जीवन संकटात येते आणि घरातील वातावरण उदास राहते. त्याचबरोबर देवघरामध्ये मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत, त्यामुळे मुंजापासून संतती अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे शापित फळच मिळतात. त्यामुळे देवघरात मुंजेची पूजा करू नये. देवघरात गायत्री मातेची कधीही पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप परउच्च कोटीचे आहे. त्यामुळे शिवाशिव पाळणे अति कडक मानले जाते व विटाळाशी स्त्रीची स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराजी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराजी स्वामी. छाया देखील पडलेली चालत नाही, तर देवघरात कालभैरवांची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. ते यम असून स्वभावात अति उग्र व कडक आहे. देवघरात म्हसोबा कधीही पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपाछत्र आपल्या कुटुंबावरती राहत नाही. त्याचबरोबर देवघरात पीरांची अगर त्यांच्या चिन्हांची पूजा करू नये, कारण इतर हिंदू देवतांची कृपा आपल्याला लाभत नाही. त्याचबरोबर गुरु व शिष्याची एकाच वेळी पूजा करू नये. तर देवांच्या मूर्ती शोकेशमध्ये शो म्हणून ठेवू नये. ते देव आपल्या कुटुंबाची शोभा करतात. त्याचबरोबर देवघरातील मूर्ती 3 इंचापेक्षा जास्त मोठ्या असू नये. जास्त उंचीच्या असल्यास त्याचे विसर्जन करायचे आहे. देवघरातील देवांना माशी लागलेली असेल किंवा देव भग्न पडलेले किंवा हालत असतील, विद्रूप झालेले असतील, पाण्यामध्ये टाकल्यावरती बुडबुडे येणारे असतील तर ते विसर्जन करून नवीन मूर्ती आपल्याला स्थापन करायचे आहे.
बक्षीस मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नये. त्याचबरोबर आसरा देखील देवघरात पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन वाहात करायचे आहे.